सोलापूरच्या माळशिरसमधील मार्कडवाडीतील मतदार मतपत्रिकेवरील मतदानावर अद्यापही ठाम दिसतायत। विधानसभा निवडणुकीतील मतदानावर शंका उपस्थित करत गावकऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदानाची मागणी केलेली होती आणि प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावत गावामध्ये जमावबंदी लागू केल्याची सध्या माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्या सोबत आहेत। माऊली, सध्याची तिथली काय परिस्थिती म्हणते? मतदानाला सध्या सुरुवात झाली आहे का? गौरी, नक्कीच आपण पाहिलं तर विधानसभा झाल्यानंतर जे मार्करवाडीमधील लोकांनी जी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली होती, आपण पाहू शकतो की आज सकाळपासून बराच प्रशासनाचा दबाव होता, परंतु 9 वाजल्यापासून आता प्रशासनाचा दबाव झुगारून मतदानाला आता थोड्याच वेळात सुरुवात होते। आपण बघितलं तर आता मार्करवाडीमध्ये तर बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे। आपण बघितलं तर या बॅलेट पेपरवर जे 12 उमेदवार आहेत ते सुद्धा तुतारे असेल, कमळ असेल, हत्ती असेल, या अशा 12 उमेदवारांची चिन्ह आहेत आणि यावर स्टॅम्प पॅडवर स्टॅम्प मारून मतदार आल्यानंतर मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदार ह्या मतदान पेटीमध्ये आपलं मत टाकणार आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर सकाळपासून जी जमावबंदी आपण लागू केली होती याला जुगारून सुद्धा मतदान मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मतदार आता मार्करवाडीमध्ये आता जमायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये आता मतदानाला सुरुवात होईल। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता, परंतु या पोलीस फौजफाटाला जुगारून मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदारात आपल्याला पाहायला मिळतंय। आता तयारी सुद्धा तसं संपूर्ण तयारी झालेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर 5 कंपार्टमेंट यामध्ये मतदान करण्यासाठी मतदार येतील आणि थोड्याच वेळामध्ये मतदानाला सुरुवात होईल। आपण पाहिलं तर जमावबंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी या ठिकाणी आपल्याला जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सकाळपासून जी जमावबंदी होती ती आता कुठेतरी दबाव होता, कुठेतरी आता शिथिल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु या एकंदरीत जे सोलापूर जिल्ह्यातील गाजलेलं जे मार्करवाडी गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा आता कशा पद्धतीनं मतदान होईल, हे मतदान प्रक्रिया आता सुरुवात झाल्यानंतर 5 वाजता मतदान पेटीमध्ये हे जे मतदान आहे ते मतमोजणी केली जाईल आणि त्यानंतर पडताळणी करण्यासाठी केलं जाईल की ईव्हीएम मशीनमध्ये गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शंका व्यक्त केली होती आणि त्यानंतर जे उत्तम जानकर आहेत त्यांना मतदान कमी पडलं होतं आणि जे भाजपचे उमेदवार राम सातपुते आहेत त्यांना मतदान जास्त झालं होतं। याचीच कुठेतरी पडताळणी करण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढाकार घेत बॅलेट पेपरवर मतदान करण्याचं जे ठाम होते आणि जर प्रशासनाने अशी मागणी केली होती प्रशासनाचं जुगारून सुद्धा आता मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने मार्करवाडीतील आता गावकरी आता मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतंय। गौरी, हो नक्कीच माऊली, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर यावर असीम सरोदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। 43 कलम लावलेला आहे, जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांनीच नागरिकांवर, ग्रामस्थांवर आरोप केलेला आहे की जणू काही तेच कायदा आणि सुव्यवस्थेसमोर आव्हान तयार करणार आहेत। माझं सोलापूर ग्रामीण पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिरेकी कारवाई गावकऱ्यांवर करू नये। ग्रामस्थ लोकशाही मार्गाने, शांततामय मार्गाने बॅलेट पेपरवर आपलं मतदान करून स्वतःची मतमोजणी स्वतः करणार असतील तर त्याचा आता झालेल्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही, परंतु लोकशाहीमध्ये लोकांना असा प्रयोग करण्याचा हक्क आहे। तर या संदर्भात रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलंय तेही पाहूया। मार्करवाडीत ग्रामस्थांकडून होणारं मतदान म्हणजे #ईव्हीएम मध्ये कोणतीही गडबड नसल्याचं आणि ते पारदर्शक असल्याचं सिद्ध करण्याची निवडणूक आयोगाला नामी संधी आहे। पण या संधीचा लाभ घेण्याऐवजी बॅलेट पेपरवर मतदानच होऊ नये म्हणून भेदरलेल्या प्रशासनानं तिथे जमावबंदी लागू केली आणि लोक मतदानाला येऊ नयेत म्हणून लोकशाही असतानाही 300 पोलिसांचा फौजफाटा तैनात केला। बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल ही एक अर्थपूर्ण प्रसिद्ध मराठी म्हण आहे। त्यानुसार मार्करवाडीतील मतदानाच्या माध्यमातून आयोगानं एकतर पारदर्शकतेचा बाप दाखवावा, नाहीतर ईव्हीएमचं श्राद्ध तरी घालावं। पण आयोग यापासून का पळ काढतोय? #महाराष्ट्र इलेक्शन 2024 #माळशिरस विधानसभा अशी एक्सपोस्ट रोहित पवार यांनी केली।